मम्मी घरी आली ना की असं काय काय करून खायला घालत असते. आणि आज मम्मीने ना म्हैसूर पाक केला होता. तिने पण फर्स्ट टाईमच ट्राय केला होता आणि खरंच खूप छान झाला होता. चला मी त्याची तुम्हाला रेसिपी सांगते. सगळ्यात पहिल्यांदा इकडे पाक करायला ठेवलं होतं. एक तरी पाक आपल्याला करून घ्यायचा आहे. त्यासाठी 1.5 वाटी साखर घेतली होती आणि 1 वाटी पाणी टाकलं होतं. आणि इकडं बेसन आहे ना तुपामध्ये मस्त असं भाजून घेतलं होतं आणि त्याची फाईन गाळणीने गाळून घेतलं होतं. एकदम बारीक पेस्ट आपल्याला त्याची पाहिजे आहे. त्यानंतर मग जी आपण साखरेचा पाक केलेला होता ना, त्यामध्ये ते बेसन सगळं टाकायचं आहे आणि हळूहळू हलवायचं आहे. आणि एका साईडला ना बरोबर 1 वाटी तेल आणि तूप मिक्स घेतलं होतं. थोडं करून ते टाकायचं आहे, जेणेकरून ना जे आपलं म्हैसूर पाक आहे ना, त्याला छान अशी जाळी तयार होती. आणि ज्यावेळेस अशी पेस्ट होईल ना, त्यावेळेस एका स्टीलच्या ताटाला तुम्ही कशात पण ठेवू शकता, कंटेनरमध्ये वगैरे. त्याला छानपैकी मी असं ऑइल लावून घेतलं होतं खाली चिटकू नये म्हणून. आणि व्यवस्थित असं ते स्प्रेड करून घ्यायचं आणि गरम ज्यावेळेस असतं ना, त्यावेळेसच याचे सगळे तुकडे करून घ्यायचे, म्हणजे नंतर इझिली निघतात. आणि याच्यामध्ये कलर फक्त ॲड केला नव्हता म्हणून कलर तुम्हाला असा दिसत असेल, पण टेस्टला ना खरंच दुकानामध्ये जसं म्हैसूर पाक भेटतो ना, तसाच सेम झाला होता आणि मला खूप जास्त आवडला. तसं तर मला म्हैसूर पाक आवडत नाही, पण खरंच मला खूप आवडला. टेस्ट खूप छान झाली होती. सो थँक्यू सो मच मम्मी. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. तोपर्यंत बाय बाय.